हेरॉल्ड प्रकरणी केंद्र गली गली में शोर है, राहुल गांधी चोर है, गली गली में शोर है, राहुल गांधी चोर है, भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता युवा मोर्चा नेशनल हेराल्ड घोटाले को लेकर भाजपा ने आज कांग्रेस के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। भाजपा कार्यकर्ताओं ने मालटेकड़ी से श्यामनगर चौक तक राहुल गांधी और कांग्रेस की प्रतीकात्मक शव यात्रा निकाली। कांग्रेस भवन के पास प्रदर्शन की कोशिश के दौरान पुलिस ने बैरिकेडिंग कर रोका, जिससे झड़प हुई। कार्यकर्ता उग्र हुए और पुलिस से धक्का मुक्की हुई। माहौल तनावपूर्ण बनते ही पुलिस ने भाजपा कार्यकर्ताओं को हिरासत में लिया। इसी दौरान कांग्रेस कार्यकर्ता भी बाहर जमा हो गए थे। की या देशातील एक राष्ट्रीय पक्ष त्यांची सत्ता असताना त्यांच्यावर त्यांनी जे घोटाळे केले या ठिकाणी, त्याच्यामधला एक मुख्य घोटाळा असा, तसं तर घोटाळे खूप आहे, काँग्रेस म्हणजे घोटाळ्याचं गोडाऊन आहे, बरोबर आहे की नाही? त्यामुळे विषय असा आहे की नॅशनल हेराल्ड हा जो घोटाळा त्याच्यातला आहे, या नॅशनल हेराल्ड घोटाळ्यामध्ये सर्वप्रथम तर सर्व लोकांना माहिती असलं पाहिजे की हे दोघेही म्हणजे राहुलजी गांधी आणि सोनियाजी गांधी हे दोघेही जमानतीवर बाहेर आहे। आणि मग वेळोवेळी ज्यावेळी एन्फोर्समेंट डायरेक्टर त्यांना नोटीस देऊन चौकशीसाठी बोलवते, त्यावेळी त्यांचं म्हणणं असतं की भारतीय जनता पार्टीचं हे सरकार सूडबुद्धीने आमच्यावर कारवाई करत आहे आणि त्यामुळे देशातील जनतेच्या मनामध्ये एक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम, फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम काँग्रेस पार्टी आणि त्यांचे पदाधिकारी करतात। मात्र यामध्ये काँग्रेस पार्टी सरळ दोषी आहे, कारण की ज्या यंग इंडियानी AJLला टेक ओव्हर केलेलं आहे, त्या यंग इंडियाच्या शेअर होल्डर 76% शेअर जे आहे ते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नावावर आहे आणि उरलेले 24% मोतीलाल वोरा आणि अन्य लोक त्यांचे ज्येष्ठ पदाधिकारी आहे। त्यामुळे काँग्रेस पार्टी ही सरळ दोषी आहे, कारण की ज्यावेळी AJLला त्यांनी टेक ओव्हर केलं त्यावेळी AJLची प्रॉपर्टी ही 2000 कोटीची होती आणि त्यांना केवळ 50 लाख रुपयामध्ये त्यांनी टेक ओव्हर केलं। त्यामुळे हा क्लिअर फ्रॉड आहे आणि हा फ्रॉड आता जनतेच्या समोर आलेला आहे। मात्र या देशातील न्यायव्यवस्थेला सुद्धा आम्ही विनंती करू इच्छितो की आपण लवकरात लवकर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना कठोर कारवाई, कठोर शासन त्यांच्यावर करावं, कठोर शिक्षा त्यांच्यावर करावी। पोलिसांसोबत झटापटी काय कारण होतं? पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांसोबत झटापटी नाही, आम्ही पोलिसांना सांगितलं, शेवटी सरकार आमचे कायदा सुव्यवस्था सांभाळणारं सरकार आहे, आम्हाला इथलं वातावरण खराब करायचं नाही म्हणून आम्ही इथं येऊन निषेध नोंदवला आणि पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही इथं निघतोय, कारण कायदा सुव्यवस्था बिघडून द्यायची नाही। एक विषय, आज जे आम्ही नॅशनल हेराल्ड या प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना दोषी मानण्यात आलेलं आहे, तरी सुद्धा काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे कार्यकर्ते हे महाराष्ट्रभर फिरून ईडीच्या कार्यालयावर जाऊन आंदोलन करतात आणि सांगतात की भारतीय जनता पार्टी ही सूडबुद्धीने कारवाई करत आहे। असं खोटं फेक नेरेटिव्ह जे आज ते महाराष्ट्रामध्ये जनतेसमोर मांडत आहेत, त्याच्या विरोधामध्ये हे घोटाळेबाज पक्ष, हा घोटाळेबाज राहुल गांधी आणि सोनिया गांधी ज्यांच्यावर दोष आरोपपत्र दाखल झालेलं आहे, अशा लोकांचा आम्ही निषेध करतो आणि समाजामध्ये आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना हे कळवून देतोय आम्ही की घोटाळेबाज काँग्रेस सरकार ज्या खोट्या पद्धतीने हे मानताय की आज सगळं सूडबुद्धीने भारतीय जनता पार्टी करते, हे नेरेटिव्ह आम्ही खोडून टाकतोय, जिससे टकराव की आशंका बढ़ गई थी। पुलिस ने हालात काबू में लिए। प्रदर्शन में भाजपा युवा मोर्चा के प्रदेशाध्यक्ष अनूप मोरे और सचिव बादल कुलकर्णी शामिल हुए। दोनों नेताओं ने राहुल गांधी और सोनिया गांधी पर कड़ी कार्रवाई की मांग की है। अमरावती से न्यूज़ फर्स्ट के लिए दुर्वास रोकड़े की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।